आता तरी फोन उचल कधीतरी. पकड त्याला, पकड पकड पकड. चल 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 फोन ठेवतो. हो विवाद कुठे चालला? रामू, हा बरं झालं भेटला. तो आनंद आहे ना, रंगा शेटच्या इथून चोरी करून पळालाय. बरं तू एक काम कर, हे सगळ्यांना घेऊन जा आणि सल्याला पकडून आण. बरं ठीक आहे, मी रंगा शेटचं काय झालंय बघून येतो. ठीक आहे ठीक आहे, चल पकडून आणणार आहे त्याला. फोन 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 हो फोन हो हॅलो हॅलो, कोण बोलतोय? कोण बोल? तुम्ही फोन लावलाय ना, तुम्हाला माहित नाही? अस्मिता बोलतेय. हा अस्मिता मॅडम, मी रंगा शेट बोलतोय. बरं झालं ते पावला. तुम्हाला फोन लावला ते अस्मिता मॅडम. अहो तुम्हाला सांगितलं ना, मी अशा केसेस नाही घेत. तुम्ही का मला पुन्हा फोन केलाय? माझा ऐका, माझा एक फोन ठेवू. हॅलो हॅलो हॅलो. काय आलं मॅडम? कोणाचा फोन? त्या रंगाशेटचाच फोन होता. रंगाशेट? त्याचा फोन का घेतला तुम्ही? म्हणाली अगं मी कामाच्या गडबडीत होते आणि माझ्याकडे नंबर सेव्ह नाहीये त्यांचा. नंबरचा फालतू माणूस वाटतोय मला तो. त्याच्याकडे ना दुर्लक्षच करायला. म्हणाली ते कसेही असले तरी त्यांच्या आत्ताच्या कॉलकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. का? ते मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते. मला असं काहीतरी बोलत होते आणि तितक्यात फोन कट झाला. म्हणजे कदाचित कोणीतरी फोन हातातून काढून घेतला असेल किंवा पडला असेल. तिथे नेमकं काय घडलं हे कळायलाच हवं आपल्याला तिथे जायला. मॅडम पण म्हणाली अगं कदाचित ते संकटात असतील. ते समीरला बोलावलं. चला आपल्याला तिथे जायचं. चला. पेशंट आउट ऑफ डेंजर आहे. शुगर ओके आहे, ते रिकवर होतील. आम्ही निघतो आता. थँक्यू डॉक्टर. थँक्स कशाला? अहो पेशंटला वाचवणं डॉक्टरचं कर्तव्यच आहे ना. डॉक्टर तुमची फीस? फीस राहू दे, मी पुन्हा येईन संध्याकाळी. ते शुद्धीवर आले की त्यांना पहिला खायला द्या. खायला? बरं देईन. येतो. थँक्यू अस्मिता मॅडम. तुम्ही वेळेवर डॉक्टरांना बोलवलं म्हणून हे वाचलंय. सोज्वळपणाचं छान आवडतेस ग तू. मुळात डॉक्टर वेळेवर आले नसते तर तुला जास्त आनंद झाला असता. हे काय म्हणताय तुम्ही? असं कसं वाटेल मला? रंगाशेटने बरेच फोन केले होते तुला. आनंदने त्यांना बांधून ठेवल्यावरही ते तुला कॉल करत होते, पण तू एकही कॉल उचलला नाहीस. तू फोन उचलला नाहीस कारण रंगाशेट वाचावेत अशी तुझी इच्छाच नव्हती. आनंदला तुझी साथ होती. हे सगळं तुझ्याच सांगण्यावरून त्याने केलेलं नाहीये ना? नाही अजिबात नाही. अहो आनंद आमचा नोकर आहे. मी त्याला असं कसं सांगेन? हे रडण्याचं नाटक बंद करा आणि फोन का नाही उचललास ते आधी सांग. अस्मिता मॅडम, ही मला दर तासाला घरी फोन करून कुठे आहेस, काय करतेस अशा चौकशा करत राहतात. वैताग येतो मला त्याचा. दुपारी काम झाल्यावर जरा तास दीड तास आराम मिळावा म्हणून मी रिसीव्हर बाजूला काढून ठेवला होता. काय कटकट आहे यांची.
धड आराम पण करू देत नाही. पण त्यांनी ते तुझ्या मोबाईलवर सुद्धा कॉल केले होते, त्याचं काय? मोबाईलवर? एक मिनिट हा. आले होते कॉल त्यांचे मला, पण मी माझा फोन सायलेंटवर ठेवला होता म्हणून मला कळलंच नाही. रिसिव्हर काढून ठेवतेस, मोबाईल सायलेंटवर ठेवतेस, इतकी निष्काळजी कशी काय वागू शकतेस का तू? अहो मॅडम, मला काय माहित तिथे असं काही झालंय म्हणून, आणि मला वाटलं ते जेवून झोपले असतील म्हणून. काय? तुला असं वाटलं की ते जेवून झोपले असतील? अगं किती खोटं बोलतेस तू. आणि तू जर डब्बाच पाठवला नाही तर ते जेवतील कुठून? अहो मॅडम, मी जेवणाचा डबा पाठवला होता, आनंद बरोबरच पाठवला होता. त्याला विचारा हवं तर. आनंद बरोबर? याला म्हणतात उंदराला मांजर साक्षी. आनंद इथे का आला होता? अहो मॅडम, मी बबलूला यांच्या ऑफिसमध्ये सोडून आले आणि आनंद त्याला घेऊन घरी आला आणि जाताना डबा घेऊन गेला. ऑफिसमध्ये कुठे डबा दिसला नाही आम्हाला. आता बोल. अहो मॅडम, मी खरंच सांगते, मी दिला होता आनंदकडे डबा. बरं मग सांग, काय दिलं होतंस डब्यात? पुरी, बटाट्याची भाजी आणि श्रीखंडही दिलं होतं. बर, असं नुसतं तोंडी सांगून चालणार नाही, पुरावा द्यावा लागेल. चल स्वयंपाकघरात, पातेली दाखव. अहो मॅडम, मी कशी दाखवू? सगळं जेवण संपलंय आता, आणि आज कामवाली पण येणार नव्हती म्हणून सगळी भांडी मी घासून ठेवली. वा, सगळी कामं अगदी वेळच्या वेळी करतेस ग तू. एवढी झोप आली होती ना, तरी भांडी घासलीस कधी? भांडी घासली? मॅडम, हिने डबा पाठवलाच नाहीये, ही खोटं बोलते. मी खरं सांगते मॅडम, मी डबा पाठवला होता, विश्वास ठेवा माझ्यावर. तू खरं सांगतेस की खोटं, हे आनंद सापडल्यावर कळेलच आम्हाला. काय झालं? नाही, तिकडे पण नाही तो. अरे घरी नाही येतो. अरे मी पाठच्या गल्लीमध्ये गेलो होतो, तिकडे शोधा त्याला, तिथे पण नाही तो. आता काय करायचं? तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, मी रंगा शेटला आणि भिवाला घेऊन पोलीस कंप्लेंट करायला जातो. अस्मिता मॅडमची माणसं मला भेटली होती आणि ते पण त्याला शोधतायत. चला आता निघूया. हॅलो, हां, मी तुला करते का नंतर फोन? अरे माझ्या युकेच्या मैत्रिणीचा फोन होता. नाव काय मैत्रिणीचं? एक माणूस माझा संसार उद्ध्वस्त करायला बघतोय. मला सांग आता काय सिच्युएशन? त्यांनी माझं सर्वस्व मागितलंय. काय? हा ड्रेस घालून यायला सांगितलंय. ही चिठ्ठी बघा. हाच ड्रेस घालून तू यायचंस हॉटेल गार्डन. त्या ब्लॅकमेलरनी नंदाला हा ड्रेस का पाठवला असेल? या कलर कॉम्बिनेशनचा त्याच्या मानसिकतेशी काही संबंध असेल, किंवा मग त्याच्या भूतकाळाशी काही संबंध असेल.